नमस्कार. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात इंटरनेट हे रोजचंच झालंय नाही का? म्हणजे एका क्लिकवर सगळं जग आपल्यासमोर. पण कधी विचार केलाय की त्या एका क्लिक मागे नेमकं काय घडतं? आज आपण आपल्या घरातल्या वायफायच्या त्या अदृश्य जगाची एक सफर करणार आहोत. आणि हो, अगदी सोप्या भाषेत. हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे. कारण ते कनेक्शन इतकं सहज वाटतं की त्यामागची जादू आपल्याला कळतच नाही. पण खरं सांगायचं तर ही जादू नाही, तर एक जबरदस्त सुनियोजित यंत्रणा आहे. चला तर मग आज याच यंत्रणेची ओळख करून घेऊया. तर हे सगळं कनेक्शन समजून घेण्याआधी आपल्याला त्या जागेबद्दल माहिती करून घ्यावी लागेल जिथे हे सगळं घडतं. म्हणजे आपल्या डिजिटल घराच्या पायाबद्दल. हो, आपण बोलतोय नेटवर्कबद्दल. आपल्या घरात जे नेटवर्क असतं ना, त्यालाच टेक्निकल भाषेत म्हणतात लोकल एरिया नेटवर्क किंवा शॉर्टमध्ये लॅन. आता हे नाव जरी अवघड वाटलं तरी कल्पना अगदी सोपी आहे. असं समजा की हे आपलं स्वतःचं एक खाजगी डिजिटल घर आहे आणि या घरात आपली सगळी उपकरणं म्हणजे आपले गॅजेट्स एकत्र राहतात आणि एकमेकांशी बोलतात. हो, अगदी बरोबर. हे आहे आपलं डिजिटल घर. आणि बघा, प्रत्येक घरात जसं असतं तसंच इथेही आहे. म्हणजे काही रहिवासी आहेत आणि काही काम करणारे कर्मचारी. इंटरेस्टिंग आहे ना? चला पाहूयात मग कोण काय काम करते इथे. चला तर मग आता वेळ आली आहे आपल्या या डिजिटल घरातल्या सदस्यांना भेटण्याची. पाहूया तरी कोण आहेत हे रहिवासी आणि कोण आहेत ते पडद्याआड राहून काम करणारे कर्मचारी. आपल्या या डिजिटल घरात ना मुख्यत्वे दोन प्रकारची उपकरणं आहेत. एक म्हणजे रहिवासी, म्हणजे ती उपकरणं जी नेटवर्क वापरतात, आणि दुसरे म्हणजे कर्मचारी, जे हे सगळं नेटवर्क चालवतात. हा एक छोटासा फरक जर लक्षात आला तर पुढचं सगळं अगदी सोपं होऊन जाईल. तर पहिले आहेत एंड डिव्हाइसेस, म्हणजेच आपल्या डिजिटल घरातले रहिवाशी. आता हे कोण? तर ही ती सगळी उपकरणं आहेत जे आपण रोजच्या रोज वापरतो. आपला लॅपटॉप, आपला स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, हे सगळे आपण यांच्याच मदतीने इंटरनेटच्या जगात वावरतो, बरोबर? आणि मग येतात इंटरमिडियरी डिव्हाइसेस. ही उपकरणं म्हणजे आपल्या डिजिटल घरातले कर्मचारी. ही पडद्यामागे काम करतात, आपल्याला दिसत नाहीत. जसं की आपला राउटर किंवा मोडेम. त्यांचं काम काय? तर आपलं सगळं संभाषण, सगळा डेटा योग्य ठिकाणी योग्य वेळेत पोचतोय की नाही हे बघणं. खूप महत्त्वाचं काम आहे यांचं. ठीक आहे, मग आता प्रश्न असा आहे की हे रहिवासी आणि कर्मचारी एकमेकांशी बोलतात कसे? तर याचे दोन मुख्य मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे तो पारंपरिक वायर्ड मार्ग, म्हणजेच इथरनेट केबल वापरून. इथरनेट म्हणजे काय? तर थेट केबल लावून केलेली जोडणी. आता विचार करा, जेव्हा ऑनलाईन गेमिंग खेळायचं असतं किंवा हाय डेफिनेशन व्हिडिओ एडिटिंग करायचं असतं, तेव्हा स्पीडमध्ये आणि कनेक्शनमध्ये अजिबात अडथळा नको असतो, बरोबर? अशावेळी इथरनेट केबलच बेस्ट ठरते, कारण ती सर्वात स्थिर आणि सगळ्यात वेगवान जोडणी देते. गंमत म्हणजे या इथरनेट नेटवर्कमध्ये एक शिस्त असते. कल्पना करा, एखाद्या खोलीत सगळे एकाच वेळी बोलायला लागले तर काय होईल? गोंधळच उडेल, नाही का? तसंच इथेही होतं. म्हणूनच प्रत्येक डिव्हाइस डेटा पाठवण्याआधी ऐकतं की लाईन मोकळी आहे का. आणि समजा दोन डिव्हाइसने चुकून एकाच वेळी डेटा पाठवणाच तर एक टक्कर होते. मग दोन्ही जण काही क्षण थांबतात आणि मग पुन्हा प्रयत्न करतात. जणू काही संभाषण सुरळीत ठेवण्याचे हे नियमच आहेत. चला, केबलच्या या जगातून आता आपण त्या अदृश्य जादुई कनेक्शनकडे वळूया, जे आपल्याला घरात कुठेही बसून काम करण्याचं स्वातंत्र्य देतं. हो, बरोबर ओळखलं, आपण बोलतोय वायफाय बद्दल. वायफायची कल्पना तशी खूपच सोपी आहे. जिथे इथरनेट केबल वापरतं तिथे वायफाय रेडिओ लहरी वापरतो. म्हणजे आपला राउटर या लहरी हवेत पाठवतो आणि आपली उपकरणं त्या पकडतात. आणि म्हणूनच आपल्याला कोणत्याही केबलशिवाय इंटरनेट वापरता येतं. किती सोपं आहे. आता वायफायला दोन रस्त्यांसारखं समजूया. एक रस्ता आहे 2.4 गिगाहर्ट्जचा. हा रस्ता लांबपर्यंत जातो, म्हणजे घराचा कानाकोपऱ्यांपर्यंत पोचतो, पण त्यावर कधीकधी थोडी गर्दी असू शकते. आणि दुसरा आहे 5 गिगाहर्ट्जचा सुपर हायवे. हा खूपच वेगवान आहे, पण त्याची रेंज थोडी कमी असते. म्हणूनच जेव्हा हाय स्पीड काम असेल, जसं की व्हिडिओ स्ट्रीमिंग किंवा गेमिंग, तेव्हा हा हायवे वापरायचा. आणि साध्या ब्राउझिंगसाठी पहिला रस्ता अगदी उत्तम काम करतो. तर मग प्रश्न उरतो की निवडायचं काय, केबल की वायफाय? खरं तर याचं उत्तर प्रत्येकाच्या गरजेनुसार वेगळं असू शकतं. चला बघूया काय योग्य ठरू शकतं. हे बघा, साधं गणित आहे. ज्या उपकरणांना जास्त स्पीड आणि स्थिर कनेक्शन लागतं, जसं की गेमिंग पीसी किंवा स्मार्ट टीव्ही, त्यांना शक्यतो केबलने जोडावं. यामुळे सर्वोत्तम वेग मिळतो. आणि फोन, टॅबलेट किंवा लॅपटॉप ज्यांना आपण घरात फिरवत असतो त्यांच्यासाठी वायफाय आहेच. खरं तर बहुतेक घरांमध्ये हे असं मिक्स्ड सेटअपच सर्वोत्तम काम करतं. या दोन्हीचे फायदे मिळतात. तर आता हे सगळं लक्षात घेतल्यानंतर
एक गोष्ट स्पष्ट होते, जेव्हा आपण त्या वायफायच्या आयकॉनवर टॅप करतो तेव्हा आपण फक्त एका बटनावर क्लिक करत नसतो, तर आपण आपल्या त्या डिजिटल घरातल्या सगळ्या पात्रांना कामाला लावतो आणि मग ती सगळी उपकरणं इथरनेट किंवा वायफायच्या नियमांचं पालन करून आपल्याला या अफाट जगाशी जोडतात. खरंय, आपलं घरचं नेटवर्क आपल्याला जगाशी जोडतं, पण ते एका खूप मोठ्या साखळीमधला फक्त एक छोटासा दुवा आहे. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जगभरातली अशी लाखो करोडो नेटवर्क्स एकमेकांशी जोडली कशी जातात. ही एक मोठी गोष्ट आहे आणि कदाचित यावर आपण पुढच्या वेळी नक्की बोलू.